Hello dear students, let us read the given question here. Question number 4 मध्ये आपल्याला विचारलेला आहे, write the correct representation of aerobic respiration in form of equation. Aerobic respiration ला प्रॉपरली डिफाइन करणारी किंवा प्रॉपरली रिप्रेझेंट करणारी रिॲक्शन कोणती आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय आहे? इट इज कंप्लीट ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज. ओके, ग्लुकोज मॉलिक्यूलचं कंप्लीट ब्रेकडाऊन करायचं आहे आणि ह्यामध्ये आपण जनरली ऑक्सिजन डिपेंडंट रिॲक्शन करतो, जी जनरली होते इंटू 3 स्टेप्स. आणि त्यामध्ये पहिली असते दॅट इज ग्लायकोलिसिस. दुसरी जी स्टेप आहे ती असणार आहे TCA सायकल. आणि तिसरी जी स्टेप आहे तिला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. आणि ह्यामधून जेव्हा आपण ह्या ग्लुकोज मॉलिक्यूलला घालवतो तेव्हा आपल्याला एंड प्रोडक्ट्स काय मिळतात? आपल्याला एंड प्रोडक्ट्स मिळणार आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्मेशन. ठीक आहे. अलॉंग विथ देर विल बी एनर्जी प्रोडक्शन. ओके, सो हेन्स द रिॲक्शन वुड बी ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याला ब्रेक करायचा आहे. सो वी विल टेक इट ॲज C6H12O6 प्लस ब्रेकडाऊन कशाच्या हेल्पने करणार आहे? विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. सो देर शुड बी O2. आणि रिॲक्शनच्या एंडला काय मिळालं आहे? देर शुड बी CO2 प्लस देर शुड बी H2O अँड देर शुड बी एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे. बट ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. तर आपल्याला जर एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपण घेतला आहे तर त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे 6 O2, लिबरेट होणार आहेत 6 CO2 आणि त्याच्यासोबतच असणार आहेत 6 H2O आणि आपल्याला मिळणार आहेत 38 ATP मॉलिक्युल्स. सो दिस इज द कंप्लीट बॅलन्स्ड रिॲक्शन. सो हेन्स करेक्ट आन्सर फाइंड करूया. ऑप्शन 1 दिला आहे 1 ग्लुकोज करेक्ट, 6 O2 करेक्ट, 6 CO2 करेक्ट, 6 H2O this is also correct and 38 ATP is also correct. So hence आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये पूर्णपणे सगळं करेक्ट दिसत आहे. सो करेक्ट आन्सर हिअर इज ऑप्शन 1. दिस इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर आपण बाकीचे रॉंग का आहेत ते फाइंड करूया. इथे ग्लुकोज करेक्ट आहे, इथे 12 O2 दिला आहे सो रॉंग. इथे 6 CO2 बनले आहेत करेक्ट, 12 H2O बनले आहेत दिस इज करेक्ट इन अदर वे. इथे 2 ATP फक्त बनले आहेत सो रॉंग. त्यानंतर दिला आहे 6 C6H12O6 दिस इज करेक्ट, 6 O2 इज ऑल्सो करेक्ट, 6 CO2 इज करेक्ट, 6 H2O इज करेक्ट, 2 ATP इज अगेन रॉंग अँड नन ऑफ द अबॉव इज ऑल्सो रॉंग. ठीक आहे. आता इथे मी म्हटलं की 12 H2O दिस कंडिशन इज करेक्ट. नाव वेन विल दिस कंडिशन बी करेक्ट? कधी कधी आपण इथे 6 H2O सुद्धा ॲड करतो रिॲक्शनमध्ये इसेन्शियल असा. तर ह्या रिॲक्शनमध्ये जर 6 H2O ॲडेड असेल तर इथला जो H2O आहे तो होणार 12 H2O. ठीक आहे. आपण बॅलन्सिंग केल्यावरती इथे आपण ह्याला कॅन्सल आउट करतो 6 अँड देन वी राईट ओनली 6 H2O. ठीक आहे. सो हेन्स दिस कुड ऑल्सो बी करेक्ट. बट लक्षात ठेवा इथे 38 ATP रिलीज होणं जरुरी आहे ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. सो हेन्स दिस इज द करेक्ट रिॲक्शन. अजून राहिलं काय आहे ह्याच्यामध्ये? क्लोरोप्लास्ट and sunlight. ठीक है. So this is the correct reaction. I hope it is clear. All the best and keep learning with PW.